नमस्कार मंडळी, मी प्रशांत फाटक. आज आश्विन कृष्णनवमी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. ड्रेझर विरोधात डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या हजारो भूमिपुत्र आणि आदिवासी मजुरांचं 150 बोटींसह खाडीपात्रात उतरून आंदोलन. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने 9 डिसेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन. आणि दिवाळीसाठी खरेदीकर्त्या रस्त्यांवर खरेदीदारांची मोठी झुंबड. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. ड्रेझर विरोधात डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या हजारो भूमिपुत्र आणि आदिवासी मजुरांनी 150 बोटींसह खाडीपात्रात उतरून आंदोलन केलं. जिल्ह्यातील भिवंडी आणि ठाणे तालुका यांच्या मध्यात उल्हास नदीच्या खाडीकिनारी दोन्ही बाजूला कशेळी ते गायमुखपर्यंत 30 ते 35 गावे वसलेली आहेत. 1960 पासून येथील स्थानिक भूमिपुत्र शेतीला जोडधंदा म्हणून पारंपरिक पद्धतीने डुबी पद्धतीने रेती काढण्याचा व्यवसाय करत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी हा भाग स्थानिकांसाठी राखीव ठेवला होता. या व्यवसायावर या भागातले भूमिपुत्र आणि आदिवासी मजूर अशा 20 ते 25 हजार जणांची उपजीविका चालते. जव्हार, वाडा, मोखाडा, पालघर या कुपोषित भागातले बेरोजगार आणि आदिवासी बांधवांची या व्यवसायावर उपजीविका आहे. मात्र आता ड्रेझर्सला रेती काढायला परवानगी देण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष आहे. या पट्ट्यामध्ये विकासाच्या नावाखाली आता जलवाहतूक करण्यासाठी ड्रेझर्सने उत्खनन केले जात आहे. यामुळे या भागातले 20 ते 25 हजार भूमिपुत्र आणि कुपोषित भागातले हजारो आदिवासी बांधव बेरोजगार होणार आहेत. या पट्ट्यात शेकडो वर्षापासून डुबी मारून साधारण 50पेक्षा अधिक फूट खोल खाडीपात्र झाले आहे. ड्रेझर्सने उत्खनन करून काढलेली रेती ड्रेझर्सवाल्यांकडून 2400 रुपये ब्रासने महसूल खाते खरेदी करून 660 रुपये ब्रास भावाने बाजारात विकणार आहे. तरी एका ब्राससाठी 1740 रुपये तोटा सरकार सहन करणार आहे. हे कोणासाठी? श्रीमंतांसाठी. सरकार एवढा करोडो रुपयांचा तोटा सहन करणार आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी कशेळी ते गायमुख खाडीच्या मधोमध जिथे ड्रेझर उभे आहे त्या ठिकाणी म्हणजेच नागला बंदर खाडीपात्र येथे घेराव घालून काळे झेंडे दाखविण्यात आले. जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या मराठा कुणबी नोंदणी शोधण्याकरता विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तपासणी केलेली कागदपत्रे आणि नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करणाऱ्या संपूर्ण ठाणे महसूल प्रशासन, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायबाई धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि महसूल कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी श्री शिंगारे स्वतः बारकाईने या कामावर लक्ष ठेवून आहेत. ज्या पद्धतीने मराठवाड्यात नोंदी तपासण्यात आल्या तशीच कार्यपद्धती राज्यभर राबवावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मराठवाड्यात शिंदे समितीने शिफारस केलेल्या पुराव्यांच्या आधारे मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी. त्याचबरोबर प्रांताधिकारी, तहसीलदार आणि जात पडताळणी समित्यांमधले अधिकारी, कर्मचारी यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मराठा आरक्षण संदर्भात प्रशासन 2 पातळीवर काम करत असून राज्यभर कुणबी नोंदी तपासण्याची कार्यवाही सुरू करतानाच दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पेरिकल डेटा जमा करण्यासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
मतदार नोंदणी विशेष मोहिमेअंतर्गत 4 नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ उर्मिला पाटील यांनी विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर VN बेडेकर महाविद्यालय येथे भेट देऊन वय वर्ष 17 ते 18 वयोगटातल्या सर्व विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याबाबत आवाहन केले. नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत पात्र विद्यार्थ्यांचे नमुना 6 भरून घेण्यात आले. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातल्या मतदान केंद्रीय स्तरीय अधिकाऱ्यांमार्फत डॉक्टर VN बेडेकर कॉलेज, NKT कॉलेज येथे वय वर्ष 17 ते 18 वयोगटातल्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करता विशेष शिबिरे घेण्यात आली आहेत. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातल्या एकूण 89 पदनिर्देशित ठिकाणी या कार्यालयाने नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. सर्व नागरिकांनी मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ उर्मिला पाटील यांनी केले आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारी प्रकरणे निकाली काढण्याकरता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने 9 डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालय येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवर दंड आकारला जातो. यात ओव्हरस्पीड असो किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, सिग्नल तोडणे इत्यादी नियमांचं उल्लंघन केल्यानंतर दंड आकारण्यात येतो. वाहतूक पोलिसांकडून दंडाचे चलन मोबाईलवर पाठवून त्यानंतर दंडाची रक्कम वसूल केली जाते. जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो. या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर अशा खटल्यात तडजोड घडवून आणण्यास प्रवृत्त करण्याकरता 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर रोजी वाहतूक शाखा 3 हात नाका येथे हेल्पडेस्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या हेल्पडेस्कवर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक चलनाचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी नागरिकांच्या वाहनावरच्या दंडेत तडजोडीअंती सूट दिली जाणार आहे. ज्या वाहनांवर प्रलंबित केसेस आहेत अशा वाहन चालक मालकांनी 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत 3 हात नाका येथे पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहन चालकांवरील प्रलंबित दंडाची रक्कम तडजोडीनंतर कमी केली जाईल. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी दूरदर्शी आणि लोकहिताचा विचार करणारे राजकीय व्यक्तिमत्व शिक्षकांनी घडविले आहे. आगामी काळात जात बाजूला ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची बीजे रुजवावीत असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातल्या 165 आदर्श शिक्षक आणि 11 संस्थाचालकांचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून मॉडर्न पेंटाथलॉन क्रीडा प्रकारात 6 सुवर्ण आणि 1 कांस्य अशी 7 पदके पटकावणाऱ्या जलतरणपटू मयांक चाफेकर याचाही गौरव करण्यात आला. वसंत डावखरे स्मृत्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार हा कोकणात नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थी हितासाठी दक्ष असलेले आदर्श शिक्षक आणि प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या संस्थाचालकांचा गौरव व्हावा यासाठी 2018 पासून सुरू केला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले याचा आनंद वाटत आहे.
संस्थाचालक शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार दिले जातील अशी घोषणा आमदार निरंजन डावखरे यांनी केली. कल्याणमध्ये दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दिवाळी सण हा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्त कल्याण, डोंबिवली तसेच उपनगरातल्या मुख्य बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोनं, कपडे, मिठाई, आकाशकंदील, विद्युतमाळा, पणत्या, रांगोळी या वस्तू खरेदी करण्याकरता नागरिकांनी संध्याकाळी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यंदा बाजारात पारंपरिक आणि पर्यावरणपूरक असे विविध प्रकारात आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. हे पर्यावरणपूरक कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल आहे. तसेच दिवाळी पहाटनिमित्त तरुण मुला-मुलींसाठी कपड्यांमध्ये विविध प्रकार आले आहेत. त्यामुळे कपड्यांच्या दुकानातही ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. दिवाळीची खरेदी करण्याकरता सुट्टीचा दिवस साधत मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केल्याने दुकानदारांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसून आले. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरता शिवसेनेतर्फे दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरता नगरसेविका रुचिता मोरे आणि माजी प्रवीण समिती सदस्य राजेश मोरे यांच्या वतीने कचराळी तलाव येथे दिवाळीनिमित्त दिवाळी बाजार 2023 याचे आयोजन करण्यात आले आहे. या बाजारात शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी भेट दिली. या बाजाराला भेट देऊन महिलांच्या कष्टाला न्याय द्यावा असे आयोजक म्हणाले आहे. तर हा बाजार एक उत्तम उपक्रम असून बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वाचे तंतोतंत पालन इथे होताना पाहायला मिळते असे नरेश म्हस्के म्हणाले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअरच्या अफाट संधी आहेत. विद्यार्थ्यांनी त्या मिळवल्या पाहिजेत असे उद्गार माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर युनिव्हर्सल AI विद्यापीठाच्या 12व्या दीक्षांत समारंभात बोलताना यांनी काढले. अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे भारताचे पहिले विद्यापीठ असलेल्या युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीच्या कर्जत येथील ग्रीन कॅम्पसमध्ये 12वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. जनरल दीपक कपूर म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देशात आणि जागतिक स्तरावर खूप वाव आहे. विविध देशांचे मुख्य कार्यकारी अधिकारी AI टॅलेंटकडे मोठ्या प्रमाणावर पाहत आहेत आणि तरुणांनी AI शिक्षणाच्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. या दीक्षांत समारंभात युनिव्हर्सल बिझनेस स्कूलच्या युनिव्हर्सल बिझनेस स्कूलमधून उत्तीर्ण झालेल्या एकूण 320 विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली. भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख श्रीमान दीपक कपूर यांनी दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण केले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना पदवी आणि पदके प्रदान केली आणि माजी विद्यार्थ्यांची चर्चा केली. या प्रसंगी पात्र विद्यार्थ्यांना काही प्रतिष्ठित पुरस्कारही प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला स्टुडंट्स ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सर्वात प्रतिष्ठित तेजिंदर कौर सर्वोत्कृष्ट स्कॉलर ऑफ द इयर 2023 पुरस्कार 2023च्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. तरुण मनांसाठी नवीन युगाचा AI चलित अभ्यासक्रम आत्मसात करण्यासाठी आम्ही एका अनुभवात्मक शिक्षण अध्यापनावर भर देत आहोत, जिथे व्यावहारिक आणि शैक्षणिक ज्ञानाला समान महत्त्व दिले जाते असे तरुणदीप सिंग आनंद म्हणाले. एक अनोखी थीम म्हणून दीक्षांत समारंभात युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी वॉक व्हिडिओ देखील प्रदर्शित करण्यात आला. कारण विद्यार्थ्याने नवीन वयाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष AI वर्गखोल्या तयार केल्या आहेत. युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीतल्या बी स्कूल AICTE मान्य MBA प्रोग्राम ऑफर करते, जे उच्च दर्जाचे प्लेसमेंट प्रदान करतात. हे कार्डिफ मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी वेल्स UK, युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स वर्ना बल्गेरिया, स्विस स्कूल ऑफ मॅनेजमेंट इटली, लिंकन युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया USA आणि इन्सेक्ट स्कूल ऑफ बिझनेस यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय MBA अभ्यासक्रम देखील देते. या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीने 1 ऑगस्ट 2023 पासून आपले पहिले शैक्षणिक वर्ष सुरू केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात खास डिझाईन केलेल्या अभ्यासक्रमासह विद्यापीठाने विशेष पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रम तयार केले आहेत. AI आणि फ्युचर टेक्नॉलॉजीमध्ये लिबरल आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज, ग्लोबल अफेअर्स अँड डिप्लोमसी, लॉ, एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी, स्पोर्ट्स सायन्सेस आणि डिझाईन यासारख्या नवनवीन युगातल्या अभ्यासक्रमांची रचना देखील केली असल्याचं सांगण्यात आलं. दिवाळी तोंडावर आल्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार साधण्याकरता ठाणेकरांनी गर्दी केल्यामुळे काल सर्वत्र गर्दीचा महापूर लोटल्याचं दिसत होतं. दिवाळी आता अगदी जवळ आली आहे, यामुळे ठाणेकर काल खरेदीसाठी बाहेर पडल्याने ठाण्यातले मुख्य रस्ते भरभरून वाहत असल्याचं दिसत होतं. दिवाळीसाठी खरेदी करता बाजारपेठ, नौपाडा, राममूर्ती रोड अशा रस्त्यांवर पाय ठेवायला जागा नव्हती.
दिवाळीचा फराळ, फटाके, कंदील, कपडे अशा विविध वस्तूंच्या दुकानातनं मोठी गर्दी दिसत होती. रस्त्यावरच्या गर्दीचं नियोजन करण्याकरता खास पोलीस तैनात करावे लागले होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ड्रेझर विरोधात डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या हजारो भूमिपुत्र आणि आदिवासी मजुरांचं 150 बोटींसह खाडीपात्रात उतरून आंदोलन. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारी प्रकरणे निकाली काढण्याकरता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने 9 डिसेंबर रोजी लोक अदालतीचं आयोजन. आणि दिवाळीसाठी खरेदी करता रस्त्यावर खरेदीदारांची मोठी झुंबड. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमी फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. दिवाळीच्या शुभेच्छांसहित धन्यवाद.